नमस्कार मित्रांनो, घरकुल अनुदानात मोठी वाढ। राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन शासन निर्णय घेऊन घरकुल अनुदानामध्ये 2,50,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। मित्रांनो, सर्वप्रथम कोणत्या योजनेसाठी हे अनुदान वाढ करण्यात आलेले आहे, पात्रता काय आहे, अटी शर्ती काय आहेत, अर्ज कोणता भरायचा आहे, या संदर्भातील पूर्ण माहिती या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे देण्यात आली आहे। पूर्ण सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागांतर्गत 11 जानेवारी 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे। या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे। पूर्ण माहिती सविस्तर समजून घ्या। राज्यातील शहरी भागातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःचे घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडा मातीच्या घरात, झोपड्यामध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवाऱ्यात राहतात, अशा अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ देण्यात येत आहे। लाभार्थी जे पात्रता आहेत काय समजून घ्या। अनुसूचित जमातीचा असावा, स्वतःच्या नावाने पक्के घर नसावे, महाराष्ट्र राज्यातील 15 वर्षापासून रहिवासी असावा, घरांचे बांधकाम करण्यासाठी स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी, यापूर्वी कोणत्याही शासकीय घरकुल योजनेत लाभ घेतलेला नसावा, वय वर्ष 18 पूर्ण असणे आवश्यक आहे, स्वतःच्या नावाने बँक खाते असावे लागते। आता बघा, घरकुल बांधकाम क्षेत्र जो आहे ते किती आहे हे समजून घ्या। वाचा क्रमांक येथील 1 मध्ये आदिवासी विकास विभागाच्या दिनांक 28/3/2013 रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार घरकुलांचे बांधकामाचे चटाई क्षेत्र 259 चौरस फूट एवढे राहील। उत्पन्नाचा मर्यादा जो आहे, वार्षिक उत्पन्न मर्यादा 3 लाखापर्यंत असणं आवश्यक आहे। अनुदान जो रक्कम आहे लाभार्थ्यांना कशा पद्धतीने दिलं जाणार आहे हे समजून घ्या। घरकुल बांधकामासाठी अनुदान रक्कम जी आहे 2,50,000 एवढी राहील। सदर अनुदान रक्कम ही खालील प्रमाणे 4 टप्प्यात लाभार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाईल। आता यामध्ये कशा पद्धतीने ही रक्कम लाभार्थ्यांना दिली जाणार आहे हे समजून घ्या। पहिला आहे घरकुल साठी मंजुरी जी आहे 40,000ची असणार आहे। त्यानंतर प्लिंथ लेवल साठी 80,000 रुपये, त्यानंतर लिंटल लेवल साठी 80,000 रुपये, त्यानंतर घरकुल पूर्ण झाल्यानंतर 50,000 रुपये आणि एकूण जे निधी आहे 1,50,000 रुपयांची असणार आहे। आता यासाठी कागदपत्रे कोणकोणते आहेत हे समजून घ्या। अर्जदारांचे नजीकच्या काळातील 2 पासपोर्ट साईज फोटो, रहिवासी प्रमाणपत्र, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, त्यानंतर घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी पुरावा, उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांचा असणं आवश्यक आहे, शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, आधार कार्ड, एक रद्द केलेला धनादेश म्हणजे चेक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, फोटो व खाते क्रमांक असणे आवश्यक आहे। अर्ज करावयाची जी पद्धत आहे ती कशी आहे हे समजून घ्या। या शासन निर्णयाच्या परिशिष्टामध्ये विहित केलेला अर्ज व कागदपत्रे ही प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे व्यक्तीस टपालाने ईमेलद्वारे सादर करावा लागणार आहे। आता प्राधान्य जो आहे, जातीय दंगलीमध्ये घराचे नुकसान झालेले व्यक्ती यामध्ये समाविष्ट असणार आहेत। त्यानंतर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार पीडित व्यक्ती, विधवा किंवा परित्यक्ता महिला, त्यानंतर आदिम जमातीचे व्यक्ती यामध्ये लाभ घेऊ शकतात। वाचा येथील अनुक्रमांक 12 मधील आदिवासी विकास विभागाच्या दिनांक 17/9/2020 रोजी शासन निर्णयानुसार शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत 5% आरक्षण हे दिव्यांग व्यक्तीसाठी ठेवण्यात आलेले आहे। यामध्ये दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात यावे। मित्रांनो, पुढे एक शासन निर्णय यामध्येच एक अर्ज देण्यात आला आहे। तो अर्ज कशा पद्धतीने भरायचा या संदर्भात सुद्धा मी माहिती तुम्हाला देणार आहे। वाचा येथील अनुक्रमांक 1 मधील 28/3/2013 रोजीच्या शासन निर्णयातील नगर परिषद व नगरपालिका यांच्यासाठी असलेले घरकुल निर्माण समिती रद्द करण्यात येत असून नागरी भागासाठी पुढील प्रमाणे लाभार्थी निवड समिती राहील। यामध्ये संबंधित अप्पर आयुक्त आदिवासी विकास अध्यक्ष राहील, संबंधित उपायुक्त महानगरपालिका क्षेत्रात सदस्य असणार आहे। मित्रांनो, ही माहिती तुमच्या कामाची नाही आहे।
आता बघा, बांधकाम यंत्रणा ही कशी असणार आहे हे समजून घ्या. लाभार्थ्यांनी स्वतःचे बांधकाम केल्यास त्याला प्राधान्य देण्यात यावे. नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका क्षेत्रासाठी लाभार्थी स्वतः बांधकाम करू शकत नसेल तर महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत यांनी आपल्याकडील बांधकाम यंत्रणेमार्फत घरकुलचे बांधकाम करावे. महानगरपालिका उक्त योजना राबवण्यास सक्षम असून त्यांनी आपल्या बांधकाम यंत्रणेमार्फत घरकुलांचे बांधकाम करावे. महानगर क्षेत्रात जमिनीच्या कमतरतेमुळे व अति किमतीमुळे जागा घेऊन घर बांधणे शक्य होत नाही. यासाठी शासकीय योजना, खाजगी विकसक यांच्याकडून बांधण्यात येणाऱ्या गृह प्रकल्पांचे पात्र लाभार्थ्यांना सदर योजनेमधून अनुदेय असणारे अनुदान देण्यात येईल. आता मित्रांनो, आपण समजून घेऊया अर्ज कोणता आहे आणि हा अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे. आता बघा, अर्ज सुद्धा या शासन निर्णयामध्ये देण्यात आले. आदिवासी विकास विभागाच्या घरकुल योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी हा अर्ज तुम्हाला करायचा आहे. सर्वप्रथम लाभार्थ्यांचा फोटो या ठिकाणी लावायचा आहे. त्यानंतर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या ठिकाणी टाकायचा आहे, तुमचा जो जिल्हा आहे. घरकुल मिळणे अर्ज आहे. अर्जदारांचा पूर्ण व्यवस्थित संपूर्ण नाव टाकून द्यायचं आहे. पूर्ण पत्ता टाकायचा आहे, आधार क्रमांक टाकायचा आहे, रेशन क्रमांक जो आहे, RC नंबर जो आहे तो या ठिकाणी टाकून द्या. बँकेचा तपशील तुम्हाला टाकायचा आहे, बँक खाते कोणते आहे, क्रमांक टाका, शाखा टाका. त्यानंतर जन्म दिनांक तुमची टाका, वय टाका, जमात कोणती आहे, लिंग या ठिकाणी स्त्री पुरुष जे आहे ते टाकायचं आहे. तुम्ही विवाहित आहेत का अविवाहित आहात हे सुद्धा टाकायचं आहे तुम्हाला. त्यानंतर विवाहित असल्यास अपत्य संख्या तुम्हाला टाकायची आहे. तुमची अपत्य संख्या 1, 2, किती मुली आहेत, मुलं किती आहेत, एकूण किती आहेत हे टाकून द्यायचं आहे. कुटुंबातील व्यक्तींची संख्या तुम्हाला टाकायची आहे, महिला किती आहेत, पुरुष किती आहेत, एकूण किती आहेत. योजनेचे नाव, मागणी, त्यानंतर कोणत्या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज कराल याचं योजनेचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न, उत्पन्नाचे साधन तुम्हाला इथे टाकायचं आहे मित्रांनो. त्यानंतर स्वतःच्या मालकीची जागा आहे किंवा नाही इथे तुम्हाला होय किंवा नाही टाकून द्यायचंय. अर्जदार पुढीलपैकी आहे. आता अर्जदार कोणता आहे, यामध्ये कोणत्यामध्ये तुम्ही बसताय हे समजून घ्या. असेल तर फक्त त्याला टिक मार्क करायचं आहे. तुम्ही भूमिहीन आहात, विधवा आहात, त्यानंतर परित्यक्ता आहात, दिव्यांग आहात, त्यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा जातीय दंगलीमध्ये नुकसान झालेले, त्यानंतर अट्रॉसिटी ऍक्ट नुसार पीडित झालेल्या अनुसूचित जमातीच्या पात्र व्यक्ती, प्रकल्पग्रस्त आहात, आदिम जाती आहात, यापैकी लागू असलेला त्यांना तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. आता मित्रांनो, प्रकल्प कार्यालयामार्फत अथवा इतर विभागामार्फत यापूर्वी घरकुल योजनेत लाभ घेतला आहे का, असल्यास कोणत्या योजनेतून तुम्ही लाभ घेतलात याचा तुम्हाला उल्लेख करायचा आहे. आता एखाद्या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केलाय पूर्वी किंवा लाभ घेतलेला आहात तर कोणत्या योजनेअंतर्गत तुम्ही लाभ घेतलात, कोणत्या वर्षामध्ये लाभ घेतलात याची माहिती तुम्हाला भरायची आहे. वरील प्रमाणे देण्यात आलेली माहिती खरी आहे. तपासणी दरम्यान माहिती खोटी आढळून आल्यास मी स्वतः कायदेशीर कारवाई जबाबदार राहीन असा या ठिकाणी एक उल्लेख करण्यात आला आहे. अर्जदारांची सही स्वाक्षरी इथं करून घ्यायचं आहे. आता अर्जासोबत जोडायचे आवश्यक कागदपत्रे आहेत, कोणकोणते आहेत हे समजून घ्या. आता बघा, अर्जदारांच्या नजीकच्या काळातील 2 पासपोर्ट फोटो इथं जोडायचे आहेत. त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला लावायचे आहे, जमातीचे प्रमाणपत्र लावायचे, घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी तुम्हाला पुरावा द्यायचा आहे, उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तो तुम्हाला याच्यासोबत जोडायचा आहे, रेशन कार्डचा जो झेरॉक्स आहे तो लावायचा आहे, आधार कार्डचा झेरॉक्स लावायचा आहे किंवा बँक पासबुकचा पहिल्या पानाचा तुम्हाला या ठिकाणी एक झेरॉक्स लावून द्यायचे आहे. मित्रांनो, वरील प्रमाणे कागदपत्रे पूर्ण अपूर्ण आहेत असं तुम्हाला उल्लेख करायचा आहे. इथं पूर्ण असेल तर पूर्णला टिक करा, अपूर्ण असेल तर अपूर्णला टिक करा. वर नमूद कागदपत्रे अपूर्ण असल्यास कागदपत्रांची पूर्तता करण्यात यावी, लागून असल्यास खोडण्यात यावी. आता बघा, आवक, लिपिक नाव या ठिकाणी त्यांचं आहे सगळी बाब. मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही अर्ज छानपैकी भरून अर्ज तुम्ही देऊन टाका. नक्की तुमचं घरकुल मंजूर होईल आणि 2,50,000 रुपयासाठी तुम्ही पात्र यामध्ये 100% राहून जाल. आता बघा, यामध्ये समजून घ्या, शबरी आदिवासी घरकुल योजनेची शहरी भागात अंमलबजावणी करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. परत इथे तुम्ही कमेंट कराल आम्ही ग्रामीण भागातून आहात तर ग्रामीण भागासाठी सध्या शासन निर्णय घेण्यात आला नाही, फक्त आता शहरी भागासाठी हा उल्लेख करण्यात आलेला आहे. शहरी भागासाठी ही निधी असणार आहे. शबरी आदिवासी घरकुल योजनेची शहरी भागात अंमलबजावणी करण्याबाबत हा शासन निर्णय घेण्यात आला आहे. जेव्हा ग्रामीण भागासाठी येईल तेव्हा आपण पूर्ण सविस्तर माहिती परत एकदा घेऊया. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.